तर तानाजी सावंत हे राज्यकर्ता म्हणून लायकीचेच नाहीत, रुपाली ठोंबरेंनी हे विधान केलेलं आहे। आणि एवढीच मळमळ होत असेल तर म्हशीचं इंजेक्शन आणि डॉक्टर पाठवते। रुपाली ठोंबरेंनी तानाजी सावंतांवर हा निशाणा साधला। हेच ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते। त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हापकीन हा माणूस आहे असं ते म्हणले होते। त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते। खरं तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्यकर्ते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत। आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात। ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते, म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील। ते तानाजी सावंत आहे की ज्यांनी सरकारमध्ये असताना जे धरण फुटलं होतं तेव्हा ते धरण खेकड्यांनी फोडलं म्हणले होते। त्याच्यानंतर त्यांच्याकडे जे खातं दिलं होतं त्या खात्यामध्ये हापकीन हा माणूस आहे असं ते म्हणले होते। त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीची कीव येते। खरं तर मी स्पष्ट सांगायचं तर तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राज्यकर्ते म्हणून म्हणण्याच्या लायकीचे नाहीयेत। आणि जर तुम्हाला एवढी मळमळ उलट्या होत असेल तर तानाजी भाऊ तुमच्यासाठी म्हशीला एक मोठं इंजेक्शन देतात। ते इंजेक्शन घेऊन डॉक्टर पाठवते, म्हणजे तुमची कायमची मळमळ उलट्या जुलाब या थांबतील।